धारावी पुनर्विकास प्रकल्पाला रहिवाशांचा पाठिंबा वाढतोय। यामुळेच आता धारावीतील सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे। स्थानिक रहिवासी धारावी बचाव आंदोलनाला जुमानत नसल्याचं लक्षात येताच काही राजकीय विरोधकांनी धारावीतील व्यावसायिकांची दिशाभूल करण्यास सुरुवात केलेली आहे। या राजकीय विरोधकांच्या अवास्तव आणि दिशाभूल करणाऱ्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत आणि शासन निर्णय नेमकं काय सांगतो हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। भ्रमित करणारा वक्तव्य क्रमांक 1, धारावीकरांच्या पात्रतेसाठी कोणतीही कट ऑफ तारीख लादू नये। निविदेतील अटीनुसार धारावी पुनर्विकास प्रकल्प हा महाराष्ट्र सरकार अंतर्गत एक विशेष प्रकल्प आहे। या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट प्रत्येक धारावीकरांना घरं उपलब्ध करून देणं आहे। राज्य सरकारच्या निविदेतील मार्गदर्शक तत्वांनुसार 15 नोव्हेंबर 2022 ही निवासी रहिवासी सदनिकांच्या पात्रतेसाठी अंतिम तारीख आहे। 1 जानेवारी 2000 ही औद्योगिक आणि व्यावसायिक संरचनांसाठीची अंतिम तारीख आहे। सर्व रहिवासी आणि व्यावसायिक गाळ्यांचं सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आहे। सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक युनिट्सची पात्रता निश्चित केली जाईल। कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी त्या भागात किती व्यावसायिक आणि औद्योगिक युनिट्स अस्तित्वात आहेत, त्यांचं ठिकाण, मजला आणि त्यांचं एकूण क्षेत्र किती आहे हे समजून घेण्यासाठी राज्य सरकार या सर्वेक्षण डेटाचा वापर करेल। ज्यांचं सर्वेक्षण झालं आहे अशाच धारावीकरांच्या मागण्या या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी TRP आणि NMDPL मदत करू शकतं। भ्रमित करणारा वक्तव्य क्रमांक 2, धारावीतील सर्व संरचना पात्र ठरवण्यात यावा। धारावीत पात्र आणि अपात्र सदनिका, व्यावसायिक आणि औद्योगिक युनिट निश्चित करण्यासाठी सरकारनं शासन निर्णयाद्वारे निकष ठरवले आहेत। पात्रता निश्चित करण्याची जबाबदारी फक्त DRP, SRA आणि राज्य सरकारची आहे। भ्रमित करणारा वक्तव्य क्रमांक 3, व्यवसायांना कोणत्याही बांधकाम शुल्काशिवाय आहे तेवढीच जागा द्यावी। निविदा अटींनुसार सर्व पात्र व्यावसायिक आस्थापनांना 225 चौरस फूट पर्यंतची जागा ही मोफत मिळेल। त्यापेक्षा जास्त जागेसाठी त्यांना टेलिस्कोपिक रिडक्शन बेसिसवर बांधकाम खर्च द्यावा लागेल। भ्रमित करणारा वक्तव्य क्रमांक 4, जिथे जिथे व्यावसायिक किंवा औद्योगिक युनिट्स अस्तित्वात आहेत त्या क्षेत्रांना 16 फूट उंचीच्या परवानगीसह व्यावसायिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे। व्यावसायिक क्षेत्रांच्या घोषणेचा निर्णय हा केवळ राज्य सरकारच घेऊ शकेल। भ्रमित करणारा वक्तव्य क्रमांक 5, कोणत्याही सर्वेक्षणापूर्वी एक मास्टर प्लॅन आणि ब्लूप्रिंट प्रसिद्ध करणे आवश्यक आहे। मास्टर प्लॅन प्रसिद्ध करण्याचा निर्णय हा DRP, SRA आणि राज्य सरकार योग्य वेळी घेईलच। भ्रमित करणारा वक्तव्य क्रमांक 6, संरचनेबाबत कोणतीही सूचना देण्यापूर्वी पात्रतेचे प्रमाणपत्र प्रदान करणे आवश्यक आहे। निविदा कागदपत्रात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार राज्य सरकारच पात्रता निश्चित करेल। भ्रमित करणारा वक्तव्य क्रमांक 7, धारावी पुनर्विकासासाठी पूर्वी जारी केलेले सर्व GR रद्द करून नवीन GR जारी करावेत। धारावी पुनर्विकास प्रकल्पाची संपूर्ण निविदा प्रक्रिया राज्य सरकारने अत्यंत पारदर्शक आणि तत्परतेने पार पाडली आहे आणि सर्व शासन निर्णय हे सार्वजनिक देखील आहेत। काँग्रेस भागीदार असलेल्या मागील उद्धव ठाकरे सरकारच्या काळातच या निविदातील अटी आणि धारावीकरांसाठी आवश्यक सर्व बाबी निश्चित झाल्या। त्यावेळी देखील काँग्रेस सहभागी महाविकास आघाडी सरकारच्या काळात धारावीकरांना 500 चौरस फुटांची घरं देण्यात यावीत असा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही।